नमस्कार, गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे पाटाभोवतीची महिरप कशी करायची ते। तर त्यासाठी इथे मी 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत। 6 नंबरचे हिरव्या कलरचे मणी आहेत, लाल कलरचे आहेत आणि पांढऱ्या कलरचे मणी आहेत। तीनही मणी 6 नंबरचे घेतलेले आहेत। 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा, धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे, सुई आहे, धागा कट करण्यासाठी कैची। तर ही पाटाभोवतीची महिरप किंवा पाटाभोवतीची रांगोळी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, सेव्ह करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा। सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉनचं चिन्ह येईल, तिथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी ज्या मोत्यांच्या गोष्टींच्या पोस्ट अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्हाला व्यवस्थित अशा रांगोळ्या शिकता याव्यात, ह्यासाठी ह्या सगळ्या मी प्रोसेस सांगत असते। तर त्या तुम्ही नीट फॉलो करा। तर ही जी आता पाटाभोवतीची महिरप आपण शिकणार आहोत ती आता येणाऱ्या दसऱ्याला जसं आपण सरस्वती पूजन करतो तर पाटाभोवती मांडायला खूपच सुंदर अशी ही महिरप आहे। किंवा आता दिवाळी येते आहे तर प्रत्येक सणासुदीला ही महिरप पाटाभोवतीची महिरप उपयोगी आणि उपयुक्त आहे। ह्याआधी मी शिकवलेली आहे एक पाटाभोवतीची महिरप, जर कोणी बघितली नसेल ती व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघा किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जॉईन करून देईन। ओके, तर आता आपण बघूया पाटाभोवतीची महिरप कशी करायची। तर धाग्यामध्ये सुरुवातीला 9 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। 9 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे, किंवा तुम्हाला एकदम सगळ्या मण्यांतून काढता आला तरी देखील तुम्ही काढू शकता। आता हे 9 मण्यांचं सर्कल तयार झालेलं आहे। आता हे सर्कल नीट घट्ट बसावं यासाठी प्रत्येक मणीमधून आपण धागा फिरवून घेणार आहोत। ह्या प्रत्येक मणीमधून धागा फिरवून घेतल्यानंतर आणि प्रत्येक म्हणजे स्टेपला तुम्ही धागा घट्ट ओढून घ्या, म्हणजे रांगोळी नीट व्यवस्थित येईल। हे 9 मण्यांचं सर्कल झालेलं आहे। आता धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। 3 पांढऱ्या कलरचे मणी, एक लाल मणी आणि परत 3 पांढऱ्या कलरचे मणी, असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे। हे 7 मणी ओवून झाल्यानंतर हे बघा 3 पांढऱ्या कलरचे मणी, हे एकूण 3 पांढरे मणी, एक लाल मणी, 3 पांढरे मणी, असे एकूण 7 मणी ओवून घेतलेले आहेत। आता जिथून धागा निघालेला होता त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, अशा पद्धतीने। आता परत धागा पुढच्या एका मणीतून पुढे सरकवायचा आहे, पुढच्या एका मणीतून बाहेर काढून घ्यायचा। इथे धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, एक लाल मणी आणि एक पांढरा मणी। किती मणी ओवून घेतले? 3 पांढरे मणी, एक लाल मणी आणि एकच पांढरा मणी ओवून घेतलेला आहे, म्हणजे एकूण 5 मणी ओवून घेतलेले आहेत। आता हे जे 2 पांढरे मणी आहेत ह्यातून आणि ह्या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे हे 9 मण्यांचं सर्कल होईल। हे पण 9, हे पण 9। आता परत पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे। 3 पांढरे मणी, एक लाल मणी
आणि परत 3 पांढरे मणी, सॉरी एकच पांढरा मणी, 3 पांढरे मणी, एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे एकूण 5 मणी ओवून घेतले. आता ह्या 2 पांढऱ्या मणीतून आणि धागा निघालेला खालचा हिरवा मणी आहे त्यातून, म्हणजे 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे. परत धागा पुढच्या एका हिरव्या मणीतून बाहेर काढायचा आहे आणि इथे परत ही जशी पाकळी केली आपण तसंच पुढच्या 2 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. 2 म्हणजे एकूण 5 पाकळ्या करायच्या आहेत. ह्या 3 झालेल्या आहेत, उरलेल्या 2 अशा सेम करून घेऊया. ह्या 5 पाकळ्या झाल्यानंतर ही जी शेवटची पाकळी आहे त्यातला जो हा लाल मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, एक हिरवा मणी आणि 3 पांढरे मणी असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या लाल मणीतूनच परत धागा बाहेर काढायचा. आता ही जी पाकळी आपण केलेली आहे 6-7 मण्यांची, ती एकूण 8 मण्यांची आहे. 3 3 6 7 आणि 8 मण्यांचे हे सर्कल झालेलं आहे. तर त्या सर्कलमधून धागा फिरवून घेऊया. ह्या सर्कलमधून धागा फिरवून घेतल्यानंतर या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 8 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हाच एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचे, म्हणजे एकूण 9 मण्यांचं सर्कल झालेलं आहे. आता या 9 मण्यांच्या सर्कलमधून धागा फिरवून घेऊया. ह्या 9 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो हिरवा मणी आहे, ही जी पाकळी झालेली आहे या हिरव्या मणीवरती, बरोबर. आता ह्याच्या बाजूचा जो हिरवा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता आपल्याला दुसरी पाकळी करायची आहे. रांगोळी व्यवस्थित ही जी पाकळी म्हणजे हे जे अर्धा फूल केलेलं आहे आपण, तर ह्याच साईडला सगळं आपली डिझाईन आली पाहिजे, नाहीतर तुम्ही चुकून ह्या साईडला केलं तर झिगझॅग असं येईल. तर नीट बघून व्यवस्थित सगळी स्टेप करा तुम्ही. आता आपल्याला ह्या साईडच्याच सगळ्या पाकळ्या फुलं करून घ्यायची आहेत. ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता परत 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे, एक लाल मणी आणि एक पांढरा मणी, एकूण 5 मणी ओवून घेतले. 3 पांढरे, एक लाल आणि एक पांढरा. आता हे जे 2 पांढरे मणी आहेत ते आणि हा हिरवा मणी धागा निघालेला, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. तीन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर पुढच्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. आता इथे माझा धागा संपलाय, तो मी जॉईन करून घेते. आता पुढच्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 आणि पुढच्या पण एका हिरव्या मणीतून, म्हणजे एकूण 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. चार मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला. आता इथे परत सेम आपण 3 पांढरे मणी, एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे असे मणी घालून बाकीच्या उरलेल्या पाकळ्या 2च करून घ्यायच्या आहेत. हे बघा, जशी ही पाकळी केली तशीच ही आणि ही ह्या 2 पाकळ्या करून घेऊया. तर ही 2 फुलं तयार झालेली आहेत. पाटाभोवतीची उभी डिझाईन आपण करतोय उभ्या भागाची, तर तिथे 3 फुलं ही आरामात नीट व्यवस्थित बसतात. जर तुम्हाला वाटलं की थोडं अजून वाढवावं तर तुम्ही 1-2 फुलं वाढवूही शकता. ओके, तर आता हे तिसरं फूल पण सेम असंच करून घ्यायचं आहे. या लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 3 पांढरे, एक हिरवा आणि 3 पांढरे असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा. जसं आपण हे दुसरं फूल केलेलं आहे तसंच हे देखील फूल करायचं आहे. आता नंतर काय करायचं तर हिरव्या मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे आणि तिकडे परत 8 हिरवे मणी ओवून घ्यायचे.
हे हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा, हिरवे मणी ओवून घ्यायचे. जसं हे फूल केलं आहे तसंच तिसरं फूल देखील आपण करून घेऊया. आता इथे बघा, हे मी 8 मणी ओवून घेतले, म्हणजे एकूण 9 मण्यांचं सर्कल झालं. तर आता इथून धागा बाहेर आलेला आहे. ओके, तर इथूनच धागा असा बाहेर काढायचा आहे 2 मण्यांमधून, अशा प्रकारे. ओके, ह्या 2 मण्यांमधून धागा आधी फिरवून घ्यायचा आहे या सर्कलमधून धागा नीट व्यवस्थित, आणि त्यानंतर ह्या 2 वरच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आणि इथे एक पांढरा मणी, एक लाल मणी आणि परत 3 पांढरे मणी. एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. आणि हा हिरवा मणी आणि हे 2 पांढरे मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. ओके, आता परत काय करायचं आहे, या लाल मणीतून धागा बाहेर काढायचा. आणि इथे परत या लाल मणीतून धागा बाहेर काढून पुढच्या 3 पांढऱ्या मणीतून आणि एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. मी तुम्हाला ही स्टेप का दाखवली, कारण हे जे आपण फूल केलं तर धागा इथून सहज खाली आला होता, त्यामुळे इथं फूल आपल्याला करता आलं. आता हे कोणाकोणाचं हे सर्कल असं धागा फिरवून घेतल्यानंतर इथून धागा येतो, त्यामुळे मी आता हे करून दाखवलेलं आहे की हे सर्कलमधून धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या साईडनी धागा आला तर ही पाकळी अशी करायची. ओके, दोन्हीही तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण हे कंटिन्यू करून घेऊया, या बाकीच्या उरलेल्या 3 पाकळ्या करून घेऊया. ही 3 फुलं केल्यानंतर हे जे तिसरं फूल मी तुम्हाला सांगितलं होतं करायला, तर ह्या तिसऱ्या फुलाची शेवटची जी पाकळी कराल त्यामध्ये एक लाल मणी न घेता हिरवा मणी घ्या, म्हणजे 3 पांढरे, एक हिरवा आणि एक परत पांढरा, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. आणि हे 2 पांढरे आणि हा धागा निघालेला एक हिरवा मणी, असं 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. कळलं? म्हणजे इथे जे आपण लाल मणी घेत होतो तिथे लाल न घेता इथे शेवटच्या फुलाला हिरवा मणी घ्यायचा आहे. इथे हिरवा मणी घ्यायचा आहे. आता ह्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा. हे फूल झाल्यानंतर ह्या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 8 हिरवे मणी ओवून घ्यायचे. 8 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता आपण पाटाची आडवी बाजू करत आहोत, लांबी करत आहोत. हे जे 3 फुलं ही झालेली आहेत उभ्या साईडची. आता आडवी लाईन कशी करायची, कशी जोडायची हे नीट शिकून घ्या. आता या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर 8 मणी ओवून घेतले. आता हा 9 मण्यांचा जो सर्कल झालेला आहे त्याभोवती एकदा धागा फिरवून घेऊया. आता या 9 मण्यांतून धागा फिरवून घेतल्यानंतर हे बघा, ही अशी डिझाईन अशी ठेवायची आणि हा जो हिरवा मणी आहे ह्या पाकळीचा, ह्याच्यानंतर 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आणि धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, 1 लाल मणी, 3 पांढरे मणी, असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे. आणि जिथून धागा निघालेला होता त्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा, 3 पांढरे मणी, 1 लाल मणी, 1 पांढरा मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. आणि हे 2 पांढरे मणी, हा हिरवा मणी आणि पुढचा एक हिरवा मणी, एकूण 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, 1 लाल मणी आणि 1 पांढरा मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. आणि ह्या 2 पांढऱ्या आणि 1 हिरव्या आणि पुढच्या एका हिरव्या मणीतून, म्हणजेच एकूण
4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आता आपल्याला 5 पाकळ्यांचं फूल करायचं आहे। 3 झालेले आहेत, उरलेले 2 करून घेऊया। हा एक मणी, हा एक मणी, हे दोन फुलंही करून घेऊया। आता हे फूल झाल्यानंतर आपण आडवी लाईन आता करत आहोत, हे नीट लक्षात ठेवा। आता हे फूल झाल्यानंतर ह्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, 1 हिरवा मणी आणि 3 पांढरे मणी, असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता हे जे 8 मण्यांचं सर्कल झालेलं आहे त्यातून धागा फिरवून घेऊया। धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 8 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 8 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या एकाच हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि हे जे 9 मण्यांचं सर्कल झालेलं आहे तिथून त्या सर्कलमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। ह्या 9 मण्यांच्या सर्कलमधून धागा फिरवून घेतल्यानंतर माझा धागा हा ह्या साईडच्या दिशेने बाहेर आलेला आहे, त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 या 7ही मण्यांमधून मी धागा बाहेर काढून घेणार आहे, कारण आपल्याला खालच्या साईडला डिझाईन करायचं आहे। हे 3 पांढरे मणी, याच्यातूनही धागा बाहेर काढून घेतला आणि आता हा जो हिरवा मणी आहे, ही पाकळी झाली ह्या हिरव्या मण्यावरती। आता पुढच्या एका हिरव्या मण्यावरती पाकळी करायची आपल्याला, तिथून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे। एक लाल मणी आणि एकच पांढरा मणी, असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 4 2 पांढरे आणि 2 हिरवे, 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आणि इथे परत खाली, मला वाटतं आता तुम्हाला समजलंच असेल कसं करायचं ते। आता या हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे, एक लाल मणी आणि एक पांढरा मणी आणि 1 2 3 4 4 म्हणजे 2 पांढरे आणि 2 हिरवे, अशा 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। ओके, तर हे 3 पाकळ्या झाल्या आपल्या। आता उरलेल्या 2 करून घेऊया। हे फूल झाल्यानंतर ह्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 पांढरी मणी, 1 हिरवा मणी आणि 3 पांढरे मणी। आता आपण दुसरं फूल करतोय त्यामुळे हिरवा मणी घालायचा आहे। 3 पांढरे, 1 हिरवा, 3 पांढरे मणी घालून ह्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि जसं आपण हे फूल केलेलं आहे सेम तसंच करायचं आहे। जितकी फुलं तुमच्या पाटाला म्हणजे व्यवस्थित बसतील तेवढी तुम्ही करायची आहे। ओके, तर हे असं जसं आपण हे फूल केलेलं आहे त्याचप्रमाणे ही फुलंही करून घेऊया। तर ही आपण किती केली, 1 2 3 फुलं केली उभी आणि आडवी जी कराल ती 9 फुलं पुरेशी होतात। पाटाभोवतीच्या रांगोळीला आडव्या साईडला 9 फुलं पुरेशी होतात, तर ती 9 फुलं तुम्ही करून घ्या। तर आता हे मी खालची 3 फुलं करून घेतलेली आहेत, तुम्हाला रांगोळी दाखवायची म्हणून। ही मैरप माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे फक्त ही आता 3च फुलं करून घेतलेली आहेत। तर तुमचं शेवटचं जे फूल येईल, 9वं फूल येईल किंवा तुम्ही जेवढी फुलं घेतलेली असाल त्याचं जे शेवटचं फूल येईल त्या पाकळीवर आता आपण उभी लाईन, पाटाची उभी साईड कशी करायची, रुंदी कशी करायची हे आता बघूया। हे शेवटचं फूल झाल्यानंतर ही जी पाकळी आहे ह्या पाकळीनंतर 1 2 3 तिसऱ्या हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। ही पाकळी झाल्यानंतर 1 2 3 तिसऱ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा
आणि धाग्यामध्ये 3 पांढरे मणी, 1 हिरवा मणी आणि 3 पांढरे मणी असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा। आता हे जे 8 मण्यांचं जे सर्कल झालेलं आहे त्यातून एकदा धागा फिरवून घेऊया। 8 मण्यांच्या सर्कलमधून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 8 मणी ओवून घ्यायचे, हिरवे 8 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इथे 9 मण्यांचं सर्कल तयार होईल। आता हे जे 9 मण्यांचं सर्कल झालेलं आहे त्याच्याभोवती एकदा धागा फिरवून घेऊया, म्हणजे हे सर्कल घट्ट बसेल। आता या 9 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे ह्या हिरव्या मणीवरती ही पाकळी केली, त्याच्या लागून जो दुसरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा असे 5 मणी ओवून घेऊन ह्या 2 पांढरे आणि खालचे 2 हिरवे 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। 4 मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर सेम स्टेप करायची, ती म्हणजे 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे, 1 लाल मणी ओवून घ्यायचा आणि 1 पांढरा असे 5 मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 4 2 पांढरे, 2 हिरवे 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। अशाच प्रकारे आता ही डिझाईन आपल्याला करायची आहे। हे किती पाकळ्या झाल्यात? 3 पाकळ्या झाल्यात, उरलेल्या 2 करून घेऊया। आता ह्या उरलेल्या 2 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, हे फूल तयार झालेलं आहे। आता आपल्याला उरलेली 2 फुलं अशीच सेम करायची आहे, जसं आपण ही केलेली आहे, ही लाईन केलेलं आहे या साईडची, तशीच ही लाईन करायची। आता हे एक फूल झालंय, असंच आता ह्या लाल मणीपर्यंत येऊन 3 पांढरे, 1 लाल, 3 पांढरे घालून आणि परत 8 मणी हिरवे होऊन सेम करायचं आहे। तर उरलेली 2 फुलं अशीच करून घेऊया आणि पूर्ण झालेली पाटाभोवतीची महिरप रांगोळी कशी दिसते हे बघूया। अशा प्रकारे आपली पाटाभोवतीची महिरप तयार झालेली आहे। दिसायला ही खूप सुंदर दिसते केल्यानंतर। ही महिरप आपण 6 नंबर मोत्यांमध्ये केली। हे असं सलग विणत गेलो, त्यानंतर आपण उभी डिझाईन घेतली उभ्या साईडने। तर जर तुम्हाला ही ताटाभोवतीची करायची असेल तर हे सरळ आपण जे करत गेलो, ही डिझाईन हे सरळ अशी ही करत जायची आहे। जे तुमच्या ताटाचा आकार असेल त्याप्रमाणे ही डिझाईन आपण करत जायची आहे, राऊंडमध्ये अशी उभी अशी न घेता। हे आपलं पाट आणि चौरंग होतं, त्यामुळे आपण हे नंतर असं उभं घेतलेलं आहे। ताटाभोवतीची महिरप करताना 5 नंबरचे मोती वापरा। हे आपण जे वापरले होते हे 6 नंबरचे मोती वापरले होते। तुम्हाला ही महिरप आवडली का, समजली का, मला नक्की सांगा। आणि जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मोत्याचे विविध गोष्टी बघायला मिळतील। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनमध्ये ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील। आणि ज्यांना मोत्यांची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून पोचवा। धन्यवाद।